नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर लाडकी बहीण योजनेबद्दल एक नवीन जी-आर आलेला आहे. के-वाय-सी करण्याबाबत जी-आर आलेला आहे आणि ह्या के-वाय-सीद्वारेच तुमच्या डॉक्युमेंटची जी आहे ती पडताळणी होणार आहे आणि ही जी के-वाय-सी आहे ती तुम्हाला दरवर्षी करावी लागणार आहे. चला तर बघूया आपण तो जी-आरबद्दल माहिती घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत शासन परिपत्रक डायरेक्ट बघूया आपण. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ladkibaheen.महाराष्ट्र.gov या वेब पोर्टलवर सदरची ई-के-वाय-सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-के-वाय-सी बाबत करावयाची कार्यवाहीची माहिती फ्लोचार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलं आहे. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्यात आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी करणे बंधनकारक राहील. म्हणजे दरवर्षी जून महिन्यात के-वाय-सी चालू होईल. जून आणि जुलै या 2 महिन्याचा कालावधी तुम्हाला मिळेल. या 2 महिन्यात तुम्हाला के-वाय-सी करणं गरजेचं आहे दरवर्षी. आता आपण बघूया थोडक्यात की के-वाय-सी कशी करायची आहे ती. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-के-वाय-सी बाबत करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या माहितीचा फ्लोचार्ट. बघा, सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण या वेबसाईटवर जायचं आहे. त्याच्यानंतर मुख्य पृष्ठावर ई-के-वाय-सी बॅनरवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ई-के-वाय-सी फॉर्म उघडेल. लाभार्थ्यांना आधार क्रमांक पडताळणी संकेतांक कोड कॅप्चा नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपले के-वाय-सी याआधीच पूर्ण झाले आहे की नाही हे तपासले जाईल. त्याच्यानंतर बघा, लाभार्थ्यांच्या आधार मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिटवरती बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ई-के-वाय-सी पृष्ठावर पती किंवा वडील तुम्ही ज्या डॉक्युमेंट म्हणजे अर्ज करताना वडिलांच्या नावाने भरला आहे किंवा पतीच्या नावाने भरलेला आहे त्यांचा आधार OTP टाकून आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावरती क्लिक करायचं आहे. नंतर पती वडील मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे जी आहे ती के-वाय-सी करायची आहे. आणि के-वाय-सी करण्याबाबतसुद्धा कशी के-वाय-सी करायची याच्याबद्दलसुद्धा एक नवीन व्हिडिओ येईल. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद.